महाराष्ट्राची फायनान्शियल सिच्युएशन किती स्ट्रॉंग आहे आताच्या कारण आता अर्थ खातं तुमच्याकडे आहे सध्या. एक तर तुम्ही तुमच्याकडेच ठेवणार आहात की ते परत द्यायचा विचार आहे की पुढे जायच्या पूर्वी म्हटलं की आधी ते क्लॅरिफाय करून घ्या. सध्या तरी माझ्याकडे आहे. पुढे ते कोणाला द्यायचं या संदर्भात माझ्या पक्षश्रेष्ठींशी मी चर्चा करेन आणि मग माझ्या पक्षश्रेष्ठींकडनं मला जे मार्गदर्शन मिळेल त्याच्या अनुसार मी काम करेल. ते मार्गदर्शन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्याकडे. याचा अर्थ ते दिलं जाणार नाही असं मी समजतो साधारण. तर तुम्ही काही अर्थ काढला तर आम्ही त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा. नाही पण एनसीपी कडनं मागितलं गेलंय की आम्हाला पाहिजे परत त्यांच्याकडनं मागितलं. त्यांनी मागितलेलं आहे अर्थ खातं पाहिजे म्हणून. पण या संदर्भात आता वरती आमच्याकडे जो काही निर्णय व्हायचा तो होईल. पण तुम्ही अर्थव्यवस्थेच्या संदर्भात विचारलं तर मी असं म्हणेन की देशातले जे काही मोठी राज्य आहेत या राज्यांमधली एक स्टेबल अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहू शकतो. इतके वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे काही योजना सुरू केल्या आणि विशेषतः वेलफेअरच्या योजना ज्या सुरू केल्या त्या योजना सुरू करूनही याही सरत्या वर्षामध्ये आपण फिस्कल डेफिसिट 3% आत ठेवू शकलो. आणि आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपल्याला कितीही तुम्ही जगलरी केली तरी वर्षाच्या शेवटी नाही करतायत. वर्षाच्या सोंग आणता येत नाही. पण आपण ते 3% आत ठेवू शकलो. सगळ्यात चांगलं काय आहे तर सुदैवाने जीएसटीचा कल हा खूप चांगला राहिला आहे. मागच्याही वर्षी आपण रेकॉर्ड जीएसटी कलेक्ट केला. 15% वाढीच्या कलाने जीएसटी आपल्याला मिळतोय. आजच मी जीएसटीच्या कार्यक्रमात आलो म्हणून मला आकडे लक्षात आहे. जीएसटी डे आहे आज. जीएसटी डे आहे. तर देशाच्या एकूण जीएसटी मध्ये 20% जीएसटी कॉन्ट्रीब्युशन एकटा महाराष्ट्र करतो. आणि आपण जर विचार केला महाराष्ट्राने मागच्या वर्षी 3 लाख म्हणजे 26ला जे वर्ष संपलं मार्च 26ला 3,60,000 कोटी रुपये जीएसटी जमा केला. आपल्यानंतरचं राज्य कर्नाटक आहे. त्याच्यानंतर गुजरात आहे. गुजरात आणि कर्नाटकने एकत्रितपणे देखील 3 लाख कोटी केला आहे आणि एकट्या महाराष्ट्राने 3,60,000 कोटी केला. त्यामुळे अडचणी नाहीत का तर आहेत. तिजोरीमध्ये आवश्यक तेवढा पैसा नाही पण योग्य फायनान्शियल मॅनेजमेंट आम्ही करतोय. मागच्या वर्षी पुराची अडचण आली. यावर्षी तर दुहेरी अडचण आमच्या समोर येणार आहे. आम्ही कर्जमाफी घोषित केलेली आहे. 36,000 कोटी रुपये त्याच्याकरता लागणार आहेत. आणि दुर्दैवाने जर एल निनोमुळे दुष्काळाचं संकट आलं तर मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला लागेल. त्यामुळे त्याची अडचण आम्हाला समोर दिसते. पण तरी देखील मला विश्वास आहे की याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर कुठलाही त्या ठिकाणी कट न करता आम्ही परिस्थिती मॅनेज करू.